आता आपला नेक्स्ट पार्ट आहे टॅबलेटच्या पुढच्या प्रोसेस. सपोज इव्हॅल्युएशन टेस्ट वगैरे आपल्याला बघायचं आहे. ओके, हे ॲडिटिव्ह क्लासिफिकेशन आहे. टॅबलेट इन्ग्रेडियंट, टॅबलेटमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट आहे? फर्स्ट मेडिकामेंट प्लस ॲडिटिव्ह ऑर एक्सिपियंट आणि अशी टॅबलेट बनते. आपल्या ड्रग्स अँड अदर ॲडिटिव्ह अँड एक्सिपियंट आपण काय करतो आहे टॅबलेटमध्ये ॲड करतो आहे. टॅबलेट कशी बनते आहे? मेडिकामेंट प्लस एक्सिपियंट, ॲडिटिव्ह ऑर एक्सिपियंट, मग टॅबलेट बनते आहे. लक्षात ठेवायचं. अ नंबर ऑफ इनर्ट मटेरियल, ॲडिटिव्ह ऑर एक्सिपियंटला काय म्हणतो आपण? जे टॅबलेटमध्ये पडणारं दुसरं मटेरियल आहे ड्रगच्या ऐवजी, त्याला म्हणायचं आपल्याला ॲडिटिव्ह ऑर एक्सिपियंट. ओके, आता ॲडिटिव्हचं आपण क्लासिफिकेशन बघू. हे जे सपोज डायल्युएंट, बाइंडर, हे सगळं टॅबलेटमध्ये यूज होणारे मटेरियल आहे ड्रगच्या रिलेटेड. आपण एक पर्टिक्युलर ड्रग वापरतो आहे पॅरासिटामॉल, पण टॅबलेट पॅरासिटामॉलनं बनणार आहे का एका ड्रगनी? नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे ॲडिटिव्ज अँड एक्सिपियंटची गरज आहे. जसं की डायल्युएंट आहे, बाइंडर आहे, डिसइंटिग्रंट आहे, ग्लायडंट आहे अँड लुब्रिकंट आहे. ओके, हे आपले ॲडिटिव्ज आहे. आता मी यांना 3 क्लासमध्ये डिवाईड केलं आहे. ग्रुप 1 डायल्युएंट, ग्रुप 1मध्ये डायल्युएंट, बाइंडर, डिसइंटिग्रंट, ग्लायडंट अँड लुब्रिकंट. ग्रुप 2मध्ये कलरिंग एजंट, फ्लेवर्स अँड स्वीटनिंग एजंट ओके, ग्रुप 1मध्ये आपण ग्रुप 1मध्ये आपण हे 5 ठेवले. ग्रुप 2मध्ये आपण कलरिंग, फ्लेवरिंग अँड स्वीटनिंग एजंट. ग्रुप 3मध्ये पॉलिमर्स अँड वॅक्सेस. अंडरस्टँड? ओके, आता फर्स्ट आपण बघणार आहोत डायल्युएंट. डायल्युएंटचं काय आहे? डायल्युएंट यूज टू इन्क्रीज बल्क ऑफ टॅबलेट. डायल्युएंट आर फिलर्स. डायल्युएंट हा काय काम करतो आहे? टॅबलेटला बल्कनेस प्रोव्हाइड करतो आहे. डायल्युएंट हा काय एक फिलर्स आहे. ओके, 5 to 80% कॅन बी यूज. डायल्युएंट आपण हा 5 ते 80% यूज करू शकतो. हा काय करतो आहे? टॅबलेटची बल्कनेस इन्क्रीज करतो आहे. ओके, सेम ड्रग इज हाय, नो फिलर्स रिक्वायरमेंट. ओके, जसं की एक्झाम्पल काय आहे? ॲस्पिरिन अँड सर्टन अँटीबायोटिक्स. ओके, डायल्युएंटचं एक्झाम्पल आहे ॲस्पिरिन अँड सर्टन अँटीबायोटिक्स. ओके, ऑल ऑफ द शुगर कंटेनिंग डायल्युएंट हॅव अ टेंडन्सी टू अंडरगो रिॲक्शन विथ ड्रग कंटेनिंग NH2 ग्रुप. दिस इज कॉल्ड ॲज मिलाड रिॲक्शन. हां, आता मी तुम्हाला मिलाड रिॲक्शनचं सांगते. जे डायल्युएंट आहे त्यांच्यामध्ये शुगर कंटेनिंग ग्रुप आहे सपोज, त्यांची टेंडन्सी काय? रिॲक्शन टू कंटेनिंग ते NH2 ग्रुपसोबत कनेक्ट करून NH2 ग्रुपसोबत कंटेनिंग करून ते काय करत आहे? मिलाड रिॲक्शन करत आहे. मिलाड रिॲक्शन आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? जीपॅटसाठी. जसं की